हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार हेल्दी लड्डू. तर बघू शकताय किती छान असे झालेले आहेत. तर सगळ्यात आधी बदाम घेत आहे. बदामला थोडंसं आबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं, एकदम जाडसर, जास्त बारीक पण नाही करायचे. तर बघू शकता एकदम जाडसर असं ठेवले. आणि त्यानंतर काजू घेतले. तर काजूला पण तसंच बारीक जास्त न करता आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर याला आपण सुरीनं कट केलं तरी चालेल. तर दोन्ही वाटून घेतले. आता कढई ठेवूया गरम करण्यासाठी आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. तुपाला छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस कमी करायचा आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहोत वाटलेले बदाम, त्यानंतर काजू आणि ह्याला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम छान असं रोस्ट करायचं आहे. गॅस एकदम 10 मिनटं तरी चालू ठेवायचं आहे, कमी करून, सुरुवातीला फुल करून. कारण एकदम अशा हलकसे ब्राऊन झाले पाहिजे, खाताना असे कुरकुरीत झाले पाहिजे ते बदाम आणि काजू. बघू शकताय तुम्ही एकदम छान असे झालेत. सुगंध तर खूपच छान येतो आहे त्याचा. एकदम असे रोस्ट झाले की याला आपण काढून घेणार आहोत. आणि दुसरे पण तुम्ही काही ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकले तरी पण छान लागतात, जसं की पिस्ता, अक्रोड, मनुके, नाहीतर डिंक थोडासा. तर हेल्दी पण लाडू होतात आणि करायला पण खूप इझी आहेत. तर नक्कीच करून बघा रेसिपी. तर बघा, खजूर घेतलेत, खजूरच्या बिया काढून घेतल्यात, तूप घेतलं आहे थोडंसं अजून. आणि आता याला थोडंसं भाजून घेऊ, जास्त नाही घ्यायचं. आणि हे जे लाडू आहेत ते आपल्याला गरम असतानाच करायचे. थंड झाल्याच्यानंतर लाडू वळल्या नाही जात. तर गरम होते हलकसे तेव्हाच मी मिक्सरमध्ये थोडंसं बंद चालू करून फिरून घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि खूप पौष्टिक बनतात हे लाडू आणि बरेच दिवस राहतात, खराब पण होत नाहीत. महिनाभर तर नक्कीच राहतात. आणि साखर नसल्यामुळं कुणाला पण खायला छान आहे, शुगरवाल्यांना पण. आणि सकाळी सकाळी एक लाडू तुम्ही जर खाल्ला तर एनर्जी दिवसभर राहते. तर बघा, व्यवस्थित मळून घ्यायचे, मिक्स झालं पाहिजे. जोपर्यंत हे सारण गरम आहे तोपर्यंत ते मिक्स होतं, नाहीतर हार्ड होतं. आता याचे छोटे छोटे एकसारखे आपल्याला पेढे करून घ्यायचे. हलकंसं गरम आहे सारण अजून पण. किंवा तुम्ही याच्या वड्या जरी केल्या तरी पण चालतात. मस्त पोळपाटवर लाटून एकसारख्या त्याच्या वड्या जरी केल्या तर खूप छान अशा होतात. मी लाडूच करत आहे. बघू शकताय एकदम छान असा लाडू आपला रेडी झालेला आहे. तर अशाच प्रकारे सर्व लाडू करून घेतलेले आहेत बघा. 10 ते 15 मिनटामध्ये आपले लाडू सगळे झालेले आहेत. आणि डेकोरेशनसाठी हवा असेल तर थोडंसं वरती बदाम किंवा पिस्ता लावलं तर अगदी छान दिसतात, एकदम भारी वाटतात. तुम्ही पिस्ता लावून घेतलेले आहेत बघा. एकदम छान असे आपले लाडू बनवून रेडी झालेत. तर रेसिपी जर आवडली तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझं दुसरं पण चॅनल आहे हिंदीमध्ये, सेम नावानं, तुम्ही सर्च करून त्याच्यावर पण रेसिपी बघू शकता. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.